क्लास 10 ट्रिग्नोमेट्री लेसन मधला प्रॅक्टिस एक्सरसाइज 6.2 चा पहिला प्रश्न. A person is standing at a distance of 80 meters from a church, looking at its top. The angle of elevation is of 45 degree. Find the height of the church. आता काय म्हटलंय, एक व्यक्ती समजून घ्या इथं उभा आहे. हा एक व्यक्ती आहे, हा पर्सन आहे आणि हा इथं चर्च आहे. इथे काय, हा चर्च. हा व्यक्ती या चर्च कडे पाहत आहे. त्या व्यक्तीपासून हा चर्च जो आहे तो 80 मीटर डिस्टन्स वर आहे. किती मीटर डिस्टन्स वर आहे? 80 मीटर. तर हा जो व्यक्ती इथे उभा आहे, हा एक व्यक्ती आहे. हा व्यक्ती याला चर्चच्या टॉपवर पाहायचा आहे, इथं पाहायचा आहे. हा व्यक्ती चर्चच्या टॉपवर जेव्हा पाहिल तर तो लुकअपच्या कंडिशन मध्ये राहील. म्हणजे तो कसं पाहिल, वर पाहिल. ते याला या टॉपवर पाहायचा आहे. याच्यापासून आपण चर्चचा हा जो डिस्टन्स आहे 80 मीटर आहे. जेव्हा हा व्यक्ती या चर्चच्या टॉप भागाकडे पाहिल तर इथे एक अँगल क्रिएट होईल. तर हा जो अँगल क्रिएट होईल हा आपल्या क्वेश्चन मध्ये दिला आहे गिवन. तो किती अँगल तयार होते? 45 डिग्री तयार होते. किती डिग्री तयार होते? 45 डिग्री. म्हणजे हा कसं पाहिजे, चर्चकडे टॉप पोझिशनकडे पाहतात. याच्या असं पाहिजे ना, तर याच्यामध्ये अँगल किती क्रिएट होतं म्हणजे 45 डिग्री. आणि याच्यापासून जो चर्चचा डिस्टन्स आहे तो किती आहे? 80 मीटर आहे. तर आपलं काढायचं काय, आपलं फाइंड आउट काय आहे, तर हा चर्चची जी हाईट आहे, हे जे चर्चची हाईट आहे हे किती आहे? काय काढायचं आपल्याला? चर्चची हाईट. चर्चची हाईट किती आहे? प्रश्न समजला? याच्यामध्ये आपण लिहिलं की एबी काय आहे, ही चर्चची हाईट रिप्रेझेंट करते. म्हणजे एबी काय दर्शवते? चर्चची हाईट रिप्रेझेंट करते. पॉइंट सी काय करते, तिथं जो पर्सन उभा आहे, ऑब्झर्वर. सी म्हणजे पर्सन. सी म्हणजे कोण आहे? पर्सन. एबी म्हणजे काय आहे? चर्चची हाईट आहे. सी म्हणजे काय आहे? तो पर्सन आहे जो टॉप कडे पाहत आहे. कोणाच्या? चर्चच्या. तर त्याच्यापासून या व्यक्तीपासून हा जो चर्च आहे याच्यामध्ये जो डिस्टन्स आहे तो 80 मीटर आहे. तो किती आहे? 80 मीटर. तर आपल्याला माहिती आहे बीसी ची लाईन 80 मीटर आहे. हा याचा टॉप आहे. तर आपल्याला ही एबी काढायचं आहे. आता फाइंड आउट काय? एबी. एबी म्हणजे हाईट ऑफ द चर्च. एबी म्हणजे काय? तोच आपला टू फाइंड आहे. तोच आपला काय? टू फाइंड आहे. तर आपण इथे लिहिलं पहिली स्टेप, लेट एबी रिप्रेझेंट द हाईट ऑफ द चर्च. म्हणजे एबी हे चर्चची हाईट रिप्रेझेंट करते आणि पॉइंट सी हे पर्सनची पोझिशन रिप्रेझेंट करते. मग तिथे लिहिलं बी पासून सी पर्यंत जो डिस्टन्स आहे, त्या व्यक्तीपासून जो चर्चचा जो डिस्टन्स आहे तो 80 मीटर आहे. म्हणून तो लुकअपच्या कंडिशन मध्ये आहे. अँगल ऑफ एलिव्हेशन दिलं आपल्याला 45 डिग्री. तर अँगल ऑफ एसीबी म्हणजे एसीबी म्हणजे 45 डिग्री. मॅथमॅटिक्स मध्ये जो मिडल मध्ये लिहिला जाते, हा जो मिडल मध्ये लिहिला जाते तो म्हणजे अँगल आहे. तर तो म्हणजे अँगल कोणता आहे? सी अँगल आहे. आपल्याला अँगल सी न लिहिता त्याला आपण एसीबी लिहिला. तर अँगल एसीबी म्हणा की अँगल सी म्हणा, जो सेंटर मध्ये राहते तो अँगल राहते. सांगितलं 9th स्टँडर्ड मध्ये सांगितलं आपण ना, अँगल एसीबी ची वस्तू किती लिहिली आपण ना? 45 डिग्री. एवढं समजलं? आता हा काय आहे? एक राईट अँगल ट्रायंगल आहे. हा काय? एक राईट अँगल ट्रायंगल. इन राईट अँगल ट्रायंगल. कोणता राईट अँगल ट्रायंगल आहे? एसीबी. कोणता राईट अँगल ट्रायंगल आहे? एसीबी. आता राईट अँगल ट्रायंगल आला ना, आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये आहोत. फॉर्म्युला फिट करायचा आहे. राईट अँगल ट्रायंगल मध्ये आहोत आपण आणि आपल्याकडे राईट अँगल ट्रायंगल फॉर्म्युला माहित आहे. तर राईट अँगल ट्रायंगल फॉर्म्युल्यापैकी आपण मी सांगितलं की 3 ओरिजिनल फॉर्म्युले आहेत, साइन, कॉस आणि टॅन. बाकी त्याचे सर्व रेसिप्रोकल आहेत. तर आपल्याला साइन फिट करणे आहे, कॉस फिट करणे आहे, टॅन फिट करणे आहे. साइन, कॉस, टॅन पैकी 3 पैकी 1 लागणार आहे, एवढं शुअर आहे. आता साइन लागेल का कॉस लागेल का टॅन लागेल हे ज्याला ओळखता आलं त्याच्यासाठी आपल्याला सिंपल आहे. इथपर्यंत काय थेरी लिहिली आहे, काही सॉल्व्ह नाही केला. आता सर्वात पहिले मी साइनचा विचार करतो. कोणाचा विचार करतो? साइनचा. तर साइन थीटाचा फॉर्म्युला काय म्हणते? साइन थीटा फॉर्म्युला काय म्हणते? अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. म्हणजे हे याची अपोजिट साइड आहे, हे याची हायपोटेन्यूस आहे. हाय फाइंड आउट आहे, हाय फाइंड आउट आहे. एका क्वेश्चन मध्ये 2 फाइंड आउट राहतील तर कधीच फाइंड आउट करू शकत नाही. म्हणजे साइन थीटा फेल आहे. समजलं? साइन थीटा पण फेल झाला कारण हायपोटेन्यूस फाइंड आउट आहे, हे नाही फाइंड आउट आहे, हे नाही फाइंड आउट आहे. म्हणजे साइन तर लागणार नाही. कॉस. कॉस काय म्हणते? ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूस. ऍडजस्टंट साइड दिली आहे, हायपोटेन्यूस काढा म्हणते. पण आपल्याला एसी म्हणजे हायपोटेन्यूस आहे, ते काढायचीच नाही. भले हे दिला असेल पण हे नाही दिला ना, हे काढायचंच नाही ना हायपोटेन्यूस. म्हणजे कॉस हे फेल झाला. आता राहिला टॅन. टॅन कसा राहिला? टॅन राहिला तर टॅनचा फॉर्म्युला काय म्हणते? अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड.
तर अपोजिट साइड काळाची आहे ना ऍडजस्ट साइड दिली आहे म्हणजे दोन्ही बसून राहिले. अपोजिट काळाची आहे ना ऍडजस्टंट दिली आहे म्हणजे आपण कोण घेऊ टॅन घेऊ. म्हणजे तुम्हाला समजला का सरांना टॅन कोण डिसाइड केलं. तर तो फॉर्म्युला जो राहते टॅन थीटा इज इक्वल्स टू अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड राहते. हा राईट अँगल ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला लिहिला आपण. तर टॅन थीटाची व्हॅल्यू आहे 45 डिग्री. किती आहे टॅन 45 डिग्रीचा अपोजिट साइड आहे AB आणि ऍडजस्ट साइड म्हणजे लगतची बाजू आहे BC. ठीक आहे. टॅन 45 ची व्हॅल्यू 1 असते म्हणून 1 लिहिला. AB ची व्हॅल्यू काढायची म्हणजे AB जसंच्या तसं. BC ची व्हॅल्यू 80 म्हणून 80. AB इज इक्वल्स टू 1 into 80. तर AB ची व्हॅल्यू होईल 80 मीटर. AB ची व्हॅल्यू किती होईल 80 मीटर. तिथे लिहायचं टॅन 45 इज इक्वल्स टू 1. टॅन 45 इज इक्वल्स टू 1. टॅन 45 किती राहते 1 राहते म्हणजे AB ची व्हॅल्यू किती होईल 80. बरं समजलं. मग लास्ट मध्ये लिहायचं फाइंड वर्ड काढून द्यायचं. फाइंड जागी हेन्स लिहायचं. हेन्स द हाईट ऑफ द चर्च. हेन्स द हाईट ऑफ द चर्च इज करून उत्तर लिहायचं की त्याला 80 मीटर. थँक्यू.